माझे सर्व सहकारी आणि आपण पत्रकार मित्र, थोडंसं पहिल्यांदाच विलंबाने पोचल्याबद्दल आपली दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो आणि मकर संक्रांतीच्या आपल्या सर्वांनाच मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला. त्यामुळे तिळगुळ आणलेला आहे. पत्रकार परिषद संपल्याच्या नंतर किंवा आपण म्हटलं तर अगोदरसुद्धा ते देऊन परस्परांना आपण मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा देऊया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवसंकल्प शिबिर हे 2 दिवसीय संभाजीनगर या ठिकाणी 18-19 तारखेला नियोजित केलं होतं. त्याप्रमाणे आम्ही तिथे सगळी व्यवस्थाही केली होती. पण गेल्या आठवड्यात आणि प्रामुख्याने 3-4 दिवसापासून पक्षाची वेगवेगळ्या सेलचे, फ्रंटल ऑर्गनायझेशनचे अधिक प्रतिनिधी त्या ठिकाणी बोलवले पाहिजेत असा आग्रह काही सहकार्याने त्या ठिकाणी भूमिका मांडली. मला स्वतःलाही ते योग्य वाटलं आणि म्हणूनच राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई यांच्याजवळ चर्चा करून आम्ही ती संख्या नक्की केली आणि त्याच्यामुळे संभाजीनगरमध्ये उपलब्ध असलेली निवासाची व्यवस्था ही अपुरी पडत असल्यामुळे आम्ही 18 आणि 19 हे 2 दिवसीय हे शिबिर हे आता शिर्डीला त्या ठिकाणी घेतो आहोत. या शिबिरामध्ये प्रामुख्याने सभासद नोंदणी हा एक अजेंडावरचा पहिला महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी असेल. त्या दिवशीच सभासद नोंदणीचा या संबंध कार्यक्रमाचा शुभारंभ त्या ठिकाणी होणार आहे. राज्यभरामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांच्यामध्ये, शहरांच्यामध्ये सुद्धा सभासद नोंदणी योग्य पद्धतीने व्हावी म्हणून त्या दृष्टिकोनातून सुद्धा काही निरीक्षकांची नेमणूक त्या ठिकाणी केली जाणार आहे, जेणेकरून विविध कालावधीमध्येच ही सभासद नोंदणी पूर्ण करण्याचं पक्षाचं नियोजन त्या ठिकाणी आहे. वेगवेगळ्या राजकीय विश्लेषकांना काही प्रभावीपणाने मांडणी करण्यासाठी त्यामध्ये आम्ही निमंत्रित करण्याचं नियोजित त्या ठिकाणी केलेलं आहे. पक्षाचे सर्वच प्रमुख नेते त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि या 2 दिवसाच्या या महत्त्वपूर्ण नवसंकल्प शिबिरातून नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणा घेऊन आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला, ते महापालिका असेल, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत, याला समोरच्या दृष्टिकोनातून सुद्धा काही महत्त्वपूर्ण कार्यक्रम फेब्रुवारी महिन्यापासून पक्षाच्या संघटनेला दिले जातील आणि त्या दृष्टिकोनातून त्याचा एक प्रभाव संबंध महाराष्ट्रामध्ये अधिक व्यापक प्रमाणात निर्माण करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली जाईल. हे आज आपल्यामार्फत माझ्या सर्वच प्रतिनिधींना आम्ही निरोप द्यायला सुरुवात केलीच, परंतु गेल्याच आठवड्यात आपण ज्याला पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळेला ते संभाजीनगर या ठिकाणी होणार होतं असं मी इथेच घोषित केलं होतं. तर ते ठिकाण बदललेलं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी कळावं. संक्रांतीच्या शुभेच्छाही द्यावा आणि त्याच्या पाठीमागचा हेतू होता. आज राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई यांच्याजवळ चर्चा करून त्यांच्या मान्यतेने पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून माझे खासदार आनंद परांजपे यांची नियुक्ती या ठिकाणी मी घोषित करत आहे. ते आजपासूनच किंवा उद्यापासूनच त्यांच्या मुख्य प्रवक्तेपदाचा चार्ज घेऊन त्या दृष्टिकोनातून ते आपल्याशी संवाद करतील. पक्षाच्या अधिकृतपणाची भूमिकासुद्धा ते त्या ठिकाणी मांडतील. इतरही आमचे प्रवक्ते मुख्य प्रवक्त्यांशी चर्चा करूनच पक्षाची भूमिका, घटक पक्षाच्या संदर्भातली भूमिका असेल, इतर काही राजकीय विषयावरचं भाष्य असेल ते त्या ठिकाणी करतील. पत्र तयार करायचं. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर येतात, लवकरच येणार आहेत. महाविकास आघाडीमध्ये सध्या जर पाहिलं तर सध्या अनेक क्लेश पाहायला मिळत आहेत. महायुती म्हणून तुम्ही सामोरे जाणार आहात. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर काही महापालिकांमध्ये किंवा जिल्हा परिषदांमध्ये जाण्याचा विचार करते. स्थानिक पातळीची परिस्थिती राज्य पातळीवरती तिन्ही पक्षाचे नेते ज्यावेळेला आम्ही बसलो होतो त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये जी याचिका आज प्रलंबित आहे, ज्यामुळे गेली 2 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत, त्या संदर्भामध्ये सरकारची भक्कमपणाची बाजू मांडली गेली पाहिजे आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकशाहीच्या माध्यमातून प्रतिनिधी आलेच पाहिजेत, ही आता महायुतीची भूमिका आहे.
एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद होऊन त्या संदर्भातला निकाल आल्याच्यानंतर ज्या वेळेला या निवडणुका दृष्टिक्षेपामध्ये येतील त्यावेळेला निश्चितपणाने आम्ही पुन्हा एकदा एकत्रितपणाने बसू. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजितदादा, एकनाथराव शिंदे, प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मी आणि शिवसेनेकडून प्रतिनिधी असतील, शिंदेसाहेब नेमतील ते, आम्ही एकत्रित बसू आणि या संदर्भातला निर्णय त्यावेळेला घेऊ. सर, 2 दिवसांपूर्वी मुंबई विभागाची बैठक झाली तुमच्या पक्षाची. त्या बैठकीमध्ये नवाब मलिक उपस्थित होते. नवाब मलिकांचा सूर होता की खरं तर भाजप आपल्याला सोबत घेईल की नाही हे माहीत नाही, त्यामुळे पक्षाने मुंबई विभागाकरता मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वच वॉर्डमध्ये तयारी करा असे आदेश जे आहेत ते त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. असं कदाचित होऊ शकतं का की भाजप म्हणजे महायुतीमध्ये तुम्ही आहात, भाजप आगामी काळात तुम्हाला घेणार नाही? नाही, असं मला आज तरी काय वाटत नाही. शेवटी मी मगाशीच इथेच आता आपल्याला सांगितलं की निवडणुका ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या दृष्टिक्षेपामध्ये येतील त्यावेळेला आम्ही जरूर त्यावेळेला बसू. मग मुंबई महापालिका असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, नाशिक असेल, संभाजीनगर आहे, नागपूर आहे, अशा वेगवेगळ्या महानगरपालिका आहेत. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येतील, नगरपालिकेच्या येतील, नगरपंचायतीच्या येतील, त्यावेळेला चर्चा करून योग्य तो निर्णय होईल. सर, अमित शहाने असं म्हटलं होतं की 2029ला भाजपचा मुख्यमंत्री असेल महानगरपालिका. तर अमित शहाच्या या विधानाकडे तुम्ही कसं पाहता? प्रत्येक पक्ष हा स्वतः मुख्यमंत्री असावा, महापौर असावा प्रयत्न करेल. राष्ट्रवादी काँग्रेस काय विचार? एक असं आहे की अतिशय कॉन्शियसली आम्ही आमच्या विचारधारेशी ठाम राहत NDAमध्ये सहभागी होण्याचा निर्णय 2 वर्षापूर्वी घेतला. सत्तेमधला आमचा सहभाग झाला आणि महाराष्ट्रातल्या जनतेने आम्ही घेतलेल्या निर्णयावरती शिक्कामोर्तब करून आमचा निर्णय योग्य होता अशी पोचपावती त्या ठिकाणी दिलेली आहे. भारतीय जनता पक्ष आज देशातला महत्त्वाचा पक्ष आहे. देशामध्ये तिसऱ्यांदा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली NDAला त्या ठिकाणी बहुमत मिळालं. राज्यामध्ये सुद्धा आम्हाला महाराष्ट्राच्या निर्मिती झाल्यापासून एकेकाळी काँग्रेस पक्ष एक हाती सत्ता मिळवत होता किंवा नंतर युती किंवा आघाडी, निवडणूक पूर्व युती किंवा आघाडी त्या ठिकाणी होत होती. इतकं अभूतपूर्व यश कधी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने मिळालं नव्हतं. तर यावेळेला महायुतीला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही एकत्रितपणाने बसूनच या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वतीमध्ये करू. बाकी आमचा समन्वय उत्तम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आपला मुख्यमंत्री व्हावा यासाठी काही प्रयत्न करेल? कार्यकर्त्यांमध्ये असं काही? या निवडणुकीच्या निकालाने निराश आणि हताश झालेल्या कार्यकर्त्यांना प्रचंड उत्साह आलेला आहे. त्यांच्यात ऊर्जा निर्माण झालेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आमच्यासाठी महत्त्वाच्या आहे, सर्वांसाठीच, महायुतीसाठी. आता विधानसभेच्या निवडणुकीला 5 वर्ष आहेत. त्यामुळे आज जी गोष्ट 5 वर्षांनी आहे त्याचा विचार करण्यापेक्षा पक्ष आणि पक्षाचं संघटन अधिक मजबूत कसं करता येईल या गोष्टीवरती आम्ही भर ठेवणार आहोत. अमित शहा शरद पवारांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत हे पुन्हा एकदा पाहायला मिळालं. ते असं म्हणाले की खरे गद्दार कोण आहेत तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत. त्यांचं वक्तव्य होतं आणि खरी राष्ट्रवादी कुठले आहेत तर अजित पवारांसोबत असणारी आणि एकनाथ शिंदेसोबत असणारी शिवसेना ही खरी शिवसेना आहे. एक असं आहे, अमितभाई या देशाचे वरिष्ठ नेते आहेत. ते राजकीय भूमिका या देशांतील वेगवेगळ्या राज्यांतील घडवण्यामध्ये त्यांचं योगदान मोठ्या प्रमाणावरती राहिलं आहे. त्यामुळे त्यांची भूमिका मांडण्यासाठी देशपातळीवरती ते नेते असल्यामुळे ते सक्षम त्या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या निकालाने शेवटी जे प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले होते लोकसभेनंतर की खरा पक्ष कुठला, निवडणूक आयोगाने निकाल दिल्याच्या नंतरसुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका प्रलंबित असताना लोकसभेच्या निकालाच्या नंतर आमच्या संदर्भातलेही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. शेवटी आम्ही ठरवलं की लोकशाहीमध्ये जनतेच्या न्यायालयामध्ये जायचं आणि एकदा शिक्कामोर्तब करून घ्यायचं किंवा निर्णय घ्यायचा. तो निर्णय आम्हाला उत्तम पद्धतीने मिळाला. सर, तुम्ही म्हटलात की विधानसभा निवडणुकीला अजून पुढची 5 वर्ष, परंतु शरद पवारांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी म्हटलं की महायुतीमध्ये भाजप एक वेगळा संदेश देत आहे की 2029ला 100% भाजप स्वतः संपूर्ण कब्जा करणार आहे. मग दोन्ही पक्षांनी विचार करावा असं पवार साहेब म्हणतात. पवारसाहेब गेली 6 दशकं राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आहेत.
आणि मी वारंवार या विषयावरती बोलत आलो की साहेब ज्या काय भावना व्यक्त करतील, प्रेसजवळ संवाद करताना जे बोलतील त्या संदर्भातलं मी कुठलंही उत्तर किंवा पक्षाची भूमिका त्या ठिकाणी मांडणार नाही. शेवटी साहेबांचा प्रदीर्घ असा अनुभव राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी आहे. एक बाब नक्की आहे की भारतीय जनता पक्षाची भूमिका 100% काय आजच राहिलेली नाही, गेल्या अनेक वर्षापासून आहे. तरी एनडीएचं अस्तित्व आहेच. तसं पाहिलं तर मागच्या 19 ते 24च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 300पेक्षा जास्त जागा मिळून स्पष्टपणाचं बहुमत मिळालेलं असतानासुद्धा या देशातील एनडीएचं अस्तित्व आदरणीय मोदी साहेब, आदरणीय अमितभाईंनी टिकून ठेवलं होतं. हे आपल्याला कधी नाकारता येणार नाही. त्यांना प्रश्न विचारला तर बरं होईल. नाही, मी आजच भुजबळ साहेबांशी माझा फोन झाला. मी त्यांना विनंती केली, त्यांनी शिबिराला उपस्थित राहायचं आहे, शिबिराला ते मार्गदर्शनही त्यांनी करायचं असं पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्यांना विनंती केली. ते उपस्थित राहणार आहे. भेटू 2-3 दिवसामध्ये. नाही, मी सुरुवातीलाच कारण सांगितलं. 4 दिवसापूर्वी ज्यावेळेला आम्ही इथे बसलो त्यावेळेला एकंदरीत आम्ही शिबिराची संख्या एक मर्यादित ठरवली होती, कारण तिथे असलेली उपलब्धी लक्षामध्ये घेत. त्यावेळी किती प्रतिनिधी असावेत, फ्रंट ऑर्गनायझेशनचे किती असावेत, इतर सेलचे किती असावेत. पण एकंदरीत या निवडणुकीच्या अभूतपूर्व यशाच्या नंतर सगळ्या वेगवेगळ्या सेल आणि फ्रंटल ऑर्गनायझेशनला बोलवावं असा मतप्रवाह, अशी काही सूचना, मागणी काही सहकार्याने केली. मलाही पक्षाध्यक्ष म्हणून योग्य वाटली. त्यावेळेला लक्षामध्ये आलं की संभाजीनगरमध्ये इतक्या कमी कालावधीमध्ये सगळ्यांची व्यवस्था होत नाही, म्हणून ते शिर्डीला आम्ही शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला. संतोष देशमुख प्रकरणामध्ये खरं तर मोका लावावा वाल्मिक करारांवरती असं सातत्याने विरोधक म्हणत होते. आता कोर्टाने मोका सुद्धा लावलाय. विरोधकांना काय उत्तर? एक असं आहे की न्यायालयीन प्रक्रियेचा भाग याच्यामध्ये विरोधकांना उत्तर देण्याचा काय प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुरुवातीपासूनची भूमिका राहिली की या प्रकरणाचा सखोलपणाने चौकशी व्हावी. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी सभागृहामध्ये त्या संदर्भातली घोषणा केली. 3 वेगवेगळ्या तपास यंत्रणा या कामाच्या बाबतीमध्ये या घटनेच्या बाबतीमध्ये त्यांनी नेमलेल्या आहेत. त्याच्यामुळे निपक्षपातीपणाने पारदर्शी पद्धतीने याचा तपास व्हावा, खोलवर तपास व्हावा, म्हणजे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई व्हावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका पहिल्यापासून राहिली आणि शेवटपर्यंत राहणार आहे. एक असं आहे की ही घटना खूप संवेदनाशील असल्यामुळे या विषयावरती मी राजकीय काही बोलणं उचित होणार नाही असं मी स्वतःशीच मनाशी ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे धनंजय मुंडे यांच्या बाबतीमध्ये जे काय बोललं जातं त्या बाबतीमध्ये मी आज काही या विषयावरती बोलणार नाही. पण शेवटी तपास यंत्रणा आहे, मुख्यमंत्र्यांच्या वरती महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास आहे, तपास चालू आहे आणि तपासाची जे निष्पन्न होईल त्यावेळेला होईल. पालकमंत्री पदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लिस्ट जाणं अपेक्षित होतं, ती लिस्ट गेली आहे का आणि पालकमंत्र्यांची घोषणा कधी होईल? शेवटी ही बाब माननीय मुख्यमंत्री, दोन्ही पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी शिंदेसाहेब आणि अजितदादांच्या अखत्यारीतली आहे. ते या संदर्भातला योग्य तो निर्णय लवकरच घेतील. परंतु सर, रायगडच्या पालकमंत्री पदाच्या संदर्भात फार म्हणजे वाद पाहायला मिळतो. उदय सामंत जे मागचे पालकमंत्री होते रायगडचे, ते म्हणतात की यंदा देखील रायगडचं पालकमंत्रीपद जे आहे ते शिवसेनेच्या कोट्यात येणार आहे आणि आमचे मंत्री तिथे आहेत भरत गोगावले, असं त्यांचं स्टेटमेंट आहे. नाही, मला माहीत नाही कोणाचं काय स्टेटमेंट आहे. मला जबाबदारीने एवढं माहिती आहे प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे, आणि मला राजशिष्टाचार कळतो. ते मला जे कळत असलं त्याच्यामुळे मी सांगतो अधिकारवाणीने, कारण मी पण 15 वर्ष मंत्री राहिलो आहे, पालकमंत्री राहिला. मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. दोन्ही पक्ष आज युतीचं सरकार आहे म्हणून दोन्ही पक्षाचा नेत्याचा अधिकार आहे. ते जे नेते निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल, मान्य करावाच लागेल. सर्व जिल्ह्यांच्यामध्ये वेगवेगळे प्रवाह असू शकतात, पण शेवटी निर्णय घेण्याची क्षमता असणारे नेते आहेत. या तिघांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व यश मिळालेलं आहे, त्यामुळे ते निर्णय घेतील. लोकसभेला झालेल्या चुका उणिवा आम्ही दूर करून विधानसभेला उत्तम समन्वय केलं.
त्याच्यामुळे जागा वाटपात उमेदवार घोषित करण्यात कुठेही विलंब झाला नाही. त्याची परिणिती अतिशय प्रचंड बहुमताने राज्यातल्या जनतेने आमच्या महायुतीवरती शिक्कामोर्तब केलं. निवडणुका ज्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांचे येतील त्यावेळेला आमचा समन्वय कालही चांगला आहे, आजही आहे, उद्याच्या भविष्यामध्ये राहील. त्यामुळे राजकारणामध्ये केव्हा कुठल्यासाठी बसायचं याचं सगळे माहितगार लोक आहेत. जरी महायुतीमध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका लढण्याचं जरी ठरलं असतं की शिवसेना आजही विश्वास व्यक्त करते की भगवा हा महापालिकेवर आमचाच फडकणार आणि शिवसेनेचीच मुंबई आहे. शेवटी प्रत्येक राजकीय पक्ष काय बोलत असेल त्याबद्दल मला बोलायचं नाही. मी एवढं सांगितलं मगाचपासून अतिशय जबाबदारीने प्रांताध्यक्ष म्हणून की आम्ही एकत्रितपणाने बसून निर्णय करू. राज्यात खूप वेगवेगळ्या महापालिका आहेत. मुंबई महापालिका आहे, पुणे आहे, पिंपरी चिंचवड आहे, काही क वर्ग महापालिका आहे, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, त्याचबरोबर ती नगरपालिका आहे, नगरपंचायती आहे. योग्य वेळेला त्या संदर्भामध्ये बसून आम्ही निर्णय करू. आज या विषयाची आम्हाला कोणालाच घाई नाही, कारण निवडणुका अजून सर्वोच्च न्यायालयाच्या कडे प्रलंबित असलेल्या याचिकेवरती अवलंबून आहेत. त्या याचिकेचा निर्णय लवकरात लवकर लागावा आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा व्हावा अशी आज महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांची आणि मित्र पक्षांची स्पष्टपणाची भूमिका आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो आहोत. सर, हिंदी में बताइए की आशीष शेलार ने कहा है कि शरद पवार ने मराठीमध्ये त्यांचा तोल जातो, जबान फिसलली है शरद पवार की अमित शाह के ऊपर बात करनी. ये पहला सवाल. दूसरा सवाल, लवासा की फाइल खुलनी चाहिए, अगर खोलेंगे तो क्या होगा, ऐसा भी आशीष शेलार ने कहा. तीसरा सवाल, आज आपको बिल्कुल इसलिए दिया है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के एमएलए काय शरदचंद्र पार्टी आशीष शेलार जी ने क्या बयान दिया है मैंने देखा नहीं. मैं रायगढ़ जिले के दौरे पे था. अभी यहाँ पे थोड़ा देर हो गई मुझे, इसके लिए मैंने माफ़ी सबकी मांगी है. जब मैं पढ़ूंगा देखूंगा तो उसके बारे में मैं टिप्पणी जरूर करूंगा. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जो आज पवार साहब के नेतृत्व में चुन के आए हुए, चाहे सांसद हो चाहे विधायक हो, जैसे कि मैंने गए प्रेस कॉन्फ्रेंस में बताया, दिल्ली में जब पार्लियामेंट का अधिवेशन होता है तब सारी मुलाकात होती जाती है, बात करते हैं एक दूसरे के साथ. शुभेच्छा तो हर एक को है. आज किसी ने दिया नहीं तो आज मैं तो दूर पर था ना, इसके लिए कहीं ब्रेंच के बाहर भी था. किसी का फ़ोन आया होगा तो उसको मालूम नहीं, लेकिन जो कुछ रेंज में है तो है ही. लवासा की फाइल खुलनी चाहिए. आशीष शेलार ने कहा कि लवासा की जब तक मैं आशीष शेलार जी ने क्या बयान दिया है मैं पढ़ता नहीं सुनता नहीं, तब तक मैं उसके बारे में कुछ बोलना नहीं चाहता. सर, फाइनली वाल्मीकि करार पे मकोका लगा दिया गया है. लगाने से पहले अपोजिशन कह रहा था कि कोई एक्शन नहीं ले रहा है, और अब शरद चंद्र पाटिल पवार साहब के एक लीडर है वो कहते हैं कि देर आए दुरुस्त है. इस चीज़ को आप कैसे एक्शन में फिर भी ये सवाल ना है, फिर भी विपक्ष ने इसके बारे में क्या टिप्पणी करना वो तो कर सकते हैं, डेमोक्रेसी में तो उनका अधिकार ही है. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की अहम भूमिका है कि जो कुछ इसमें दोषी है उनके ऊपर सख्त कार्रवाई करनी चाहिए. सर, लेकिन लगातार विपक्ष लगातार मांग कर रहा है कि धर्मेंद्र की इस्तीफे की मांग कर रहा है, उसको आप किस तरह से देखते हैं? मैंने बयान दिया था गए प्रेस कॉन्फ्रेंस में, आज दोबारा मैं वो बोलना चाहता हूँ. इसके बारे में मैं कुछ टिप्पणी नहीं करना चाहता हूँ क्योंकि घटना गंभीर है, उसकी जांच होनी चाहिए. मुख्यमंत्री के नेतृत्व में उसकी जांच चल रही है. साफ साफ जब आएगा तब उसके बारे में निर्णय लेंगे. सर, मुंबई महानगर पालिका चुनाव और भी कई चुनाव हैं, क्या एनसीपी अकेले चुनाव लड़ेगी या महायुति के साथ चुनाव लड़ेगी, क्या फैसला लेगा? मैंने यही बताया, जब चुनाव नज़र आ जाएंगे तब हम युति के सब वरिष्ठ नेता बैठेंगे, उसके बारे में चर्चा करेंगे. चाहे वो मुंबई कॉरपोरेशन हो, पूना हो, पिंपरी चिंचवड़ हो, जिला परिषद का चुनाव हो, हम बैठ के उसके बारे में निर्णय लेंगे. सर, पालक मंत्री को लेकर कब तक फैसला हो सकता है? क्योंकि लगभग देखिए, इसमें माननीय मुख्यमंत्री जी, दोनों उप मुख्यमंत्री जी का वो अधिकार है, उसके बारे में वो निर्णय जल्दी से जल्दी लेंगे. सर, क्या छगन भुजबल की जो नाराजगी थी वो दूर हो चुकी है? आपके कांटेक्ट आज भुजबल साहब के साथ मेरा कांटेक्ट हो गया. मैंने उनको विनती की है एक वरिष्ठ नेता के नाते कि 18 और 19 को जो हमारा शिविर होने जा रहा है उसमें उपस्थित रहें और उनका मार्गदर्शन हम सुनना चाहते हैं. प्रधानमंत्री मोदी मुंबई आ रहे हैं, तमाम
नहीं तो सब मिलेंगे ना, प्रधानमंत्री जी का मार्गदर्शन सबको मिलना चाहिए, वो कल है। सर अधिवेशन आहे, भुजबळांची नाराजगी दूर झाली आहे, भुजबळांशी काय बोलता? मी आज सकाळी भुजबळ साहेबांशी बोलून त्यांना निमंत्रित केलं, असं मगाचपासून मी 3-3दा सांगितलं। त्याच्यामुळे असा प्रश्न विचारून त्याचा उपयोग काही नाही। भुजबळ साहेब येतील, पक्षाला मार्गदर्शन करतील, एक भाग। बाकी आता आपले आभार मानतो, तिळगुळ देतो आणि माझी आपल्याला विनंती आहे की माझ्यावरती अन्याय करू नका। मी 2 वर्ष पक्षासाठी प्रचंड मेहनत घेऊन काम केलेलं आहे, म्हणून सूत्राच्या नावाने कृपा करून बातमी देऊ नये, एवढीच माझी आपल्याला तिळगुळ देऊन विनंती आहे। यावर आपण लोकशाहीमध्ये मुखत्यार आहात, आपल्याला काही सूत्रांच्या नावाने दाखवण्याचा, ब्रेकिंग न्यूजच्या नावाने दाखवण्याचा आपला अधिकार अबाधित आहे, पण माझ्यासारखा वंचितातल्या किंचितावरती अन्याय होणार नाही याची खबरदारी आपण घ्यावी, एवढीच माझी आपल्याला संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देऊन विनंती आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।